नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. महानुभाव पंथाच्या पवित्र स्थळांना शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे काही स्थळं आहेत या स्थळांची नोंद ही 7 बाऱ्यावर होणार आहे. जवळपास 17 जिल्ह्यातील प्राचीन तीर्थस्थानांची होणार आहे 7 बाऱ्यावर नोंद. पवित्र स्थळांना स्वामित्वाचा दर्जा, अधिकृत खाते उतारासुद्धा मिळणार आहे. 800 वर्षाच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा सन्मान. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय. आता ही कोणकोणती जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथांच्या स्थळांची नोंद ही 7 बाऱ्यावर होणार आहे. तर त्यामध्ये राज्यातील सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या 17 जिल्ह्यातील प्राचीन तीर्थस्थानांची 7 बाऱ्यावर अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमुळे पवित्र स्थळांना स्वामित्वाचा अधिकृत खातेउतारा मिळणार असून आपल्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेला शासन मान्यतेची भक्कम ओळख प्राप्त होणार आहे. आणि यामुळे जे काही महाराष्ट्रातील महानुभाव पंथातील लोक असतील यांनासुद्धा एक चांगला दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.